अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन कालिदास तापी यांनी शारीरिक छळ केल्याचा आरोप एका ग्रामसेविकेने केलाय। ग्रामसेविकेने आधी प्रथम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात धाव घेतली। या ठिकाणी कालिदास तापी उपस्थित असल्याने त्यांच्यात चांगलाच वाद झाला। नंतर त्या ग्रामसेविकेने थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात धाव घेत आपल्यावर अन्याय झाल्याचा पाढा वाजला। महिला ग्रामसेविकेने कालिदास तापी आणि लितांबी बारगिटे गटविकास अधिकारी कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या विरोधात सीईओंकडे तक्रार केली। बारगिरे यापूर्वी अकोल्यात कार्यरत होते। 4 जुलै 2022 पासून अकोला पंचायत समितीत कार्यरत असताना दोघांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। कारण नसताना कार्यालयात बसवून ठेवणं, नकार दिल्यास गोपनीय अहवाल खराब करण्याची धमकी द्यायचे। त्यानंतर ग्रामसेविकेची जानेवारी ते फेब्रुवारी 2024 मध्ये अकोटमध्ये बदली झाली। तिथेही तापी यांनी छळ केल्याचा आरोप महिलेनं केलाय। मात्र बदनामीच्या भीतीनं त्यांनी तक्रार केली नाही। बारगिरे यांनी विभागीय चौकशीत मदत करण्याचं आमिष दाखवलं। यामुळे या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे। कालिदास रघुनाथ तापी आणि लिंबाजी बारगिरे या दोघांनी सतत 1 वर्ष झाले माझा छळ केलेला आहे आणि मला नको त्या शब्दात मेसेज केलेले आहे, नको त्या शब्दात मला कॉलिंग केलेलं आहे आणि माझ्यासोबत संभाषण केलेलं आहे। 1 वर्षापासून यांचा आजपर्यंत मी त्रास सहन करत आले। आता जो त्रास होत आहे तो माझ्या डोक्याच्या वर चालला सर। त्याच्यामुळे मी यांचा त्रास सहन करू शकत नाही। मी जेव्हा पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेली तेव्हा अर्जदार क्रमांक 2चा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि अर्जदार क्रमांक 1 कालिदास रघुनाथ तापी यांचा बोहरे सरांनी रिपोर्ट घेतला नाही, माझ्यावर दबाव आणला आणि मला पोलीस स्टेशन बाहेर काढले। यांच्यावर आज रोजी गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल एवढीच माझी विनंती आहे।